पुण्यामध्ये फिरायचं नियोजन तर एक नंबरच झाले बघा. मित्रांनो 3 लोकेशन हुडकून काढल्यात. त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा म्हणलं तर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. तिथं जाणं म्हणजे फिक्स असते माझं. चला तर मग डायरेक्ट पोहोचलोय मंदिराच्या बाहेर आणि दर्शन घ्यायला लाईन बघा की किती मोठी लागल्या. जवळजवळ अर्धा किलोमीटर लांब चालत यायला लागते बघा. आणि जाताना लाईनीत थांबून लय वैताग आलता बघा. रविवार असल्यामुळे आज लय गर्दी होती आणि वाटलं नव्हतं की पुण्यामध्ये आपला फॅन पण भेटेल. तुम्हाला पण दाखवतो बघा. एकदाच मस्त मध्ये गणपतीचं दर्शन झालं बघा. एवढं भारी वाटत होतं मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. पहिल्यांदा प्रसाद घेतला, प्रसाद खाल्ला आणि डायरेक्ट गेलो ज्यूस प्यायला. पुण्यात दुपारचं एवढ्या उन्हात फिरायचं म्हणल्यावर चेष्टा नाही मित्रांनो, लय दमलेलो बघा. त्यामुळे ज्यूस घेतल्यानंतर जरा मस्त वाटलं मला. ज्यूस प्यायल्यानंतर म्हणलं की आता जवळ शनिवार वाडा आहे, तिथं जाऊन आपलं निवांत बसू. आणि शनिवार वाडा पण एक नंबर आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा इथं आलोय का नाही तेव्हा लय एन्जॉय केलाय आम्ही. आणि अशा ऐतिहासिक गोष्टी बघायला मी कधी सुद्धा बोर होत नाही बघा. रात्री 12 जरी बोलवलं तरी येणार मी. मस्त मध्ये शनिवार वाडा फिरल्यानंतर फोटोज काढल्यात बघा आम्ही. आणि शनिवार वाड्याच्या बरोबर समोरच आपला इंडियाचा फ्लॅग कसा फडकालाय बघा की. ह्याच्यापेक्षा भारी काय असेल तर सांगा की. एक नंबरच आहे बघा. आणि बाहेर जाताना इलॉन मस्कच्या चुलत्याचं पोरगं घावलंय बघा. तुम्हाला पण दाखवतो. तिथनं बाहेर पडल्यानंतर पुणे सिटीत औंधला गेलो बघा. येताना मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघतच आलो आणि डायरेक्ट पोहोचलोय आता मिलेनियम मॉलच्या बाहेर. आणि मॉल मध्ये गेल्यावर एवढा एन्जॉय केलाय मित्रांनो, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. चला तर मग आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया उद्या.